अरे भगवंता, हे उधारीचे गिऱ्हाईक इकूच नको देऊ माझ्याकडे. नगदीची गिऱ्हाईक पाठव बाबा, मी लय परेशान झालोय उधारीनं. बंद करायच्या मार्गावर आलं दुकान. अच्छा. पाय हे काय पोरकी चालली तिकडे. मी तिला तुला म्हटलं होतं तिला उधार देत जाऊ नको म्हणून. तिकडे नक्की घेते ना आपल्याकडे उधारी बाहेर बिलकुल बंद कर. काही गरज नाही आपल्याला. नाही तर येईन तर येईन, नाही तर नाही येईन. A few moments later. मावशी हा का दुकानात? हो. काय पाहिजे व? तू तर तिकडे गेलती. अहो माय मी तिकडे काय गेलती. मी तिकडे ते पोरग उभं होतं का नाही, तर मला काय वाटलं मा पोरग त्याच दुकानात गेलं का, तर तो तिकडे खेळला गेला. म्हणून मी त्याला पाहू राहायची. मी तिकडे दुकानात जात नसतो बाई, नाहीच नाही जात मी. मला तुमच्या जडचा सौदा पडते हो बाई. मी त्या दुकानात जात नसतो मी. मला काय नाही थोडस सामान पाहिजे विचारे. काय पाहिजे? किराणा हेच लेकराचं चॉकलेट गोळ्या बिस्किट काही तेलाचं नाही, उधार पाऊच. नाही. हा उधार नाही. ते काय नेहमी उधार नाही नेत ना बापा. एखाद्या वक्ती रोज रोज तो उधार देतच नाही. बसवता का आमचं? काय ना दुकान बसू राहिलं तुमचं. हा एखाद्या वक्ती देत ना उधार. थोडस सामान पाहिजे होतं मले. काय पाहिजे तुले? सामान पाहिजे ना उधार थोडस. हो माहिती आहे, नवऱ्यानं पहिले 1000 रुपयाचं नेलं. डबल का निरा मा दुकान बसवतं. थोडस दे. 1000 रुपयात नाही नेत ना मी. 200-300 रुपयात नेतो खायापुरतं. उधार पाहिजे ना मग जरासं. लय मोठं नाही पाहिजे ना. 200-300 रुपयाचं पाहिजे फक्त बस. हो माय पहिलेच तर उधारी नाही दिली त्या. डबल का उधारच 1000 नेतं. रुपयाचं सामान नेलं. त्या नवऱ्यानं पहिलेच तर उधार 1000 रुपयात सामान नेलं. पैसे देत नाही काही नाही. पैसे देत नाही ना काय नाही. आम्ही तिकडून उधार आम्हाला भेटत नाही. आम्हाला नगदी पैसे द्यावे लागतात तिकडे. पण तुम्हाला उधार वाटत बसू का आम्ही? भांडू मी नका आता बाबा. बघितलं नाही. नाही तुला म्हणू. भांडू नका. देसाल तर द्या, नाही तर काही तुमचं दुकान नाही. येटातलं दुकानात कोणी देते मला उधार? कोण्या दुकानात द्या. मा दुकान आता मी याच्यासाठी माया दुकान उधारी नाही. थांबा. मला असं वाटते मी मामा आई संग बोलून राहिली. माझी मायास कन तू दे बरं बाई मला उधार. माझ्या मा बाप काही उधार देत नाही ना काही नाही. मी दुसऱ्या दुकानात उधार मला पटत नाही सामान म्हणून. किंवा मायला तुझ्या घरी घेऊन जा. माझ्या घरी काय नेऊ मी मामायले? माझ्या लेकरांनी 2 दिवस झाले काहीच खाल्लं नाही व माय. उपाशी कळकळ आहे मला. 2 दिवस झाले सगळे पैसे गंजी पत्तक गमावले, दारू गमावले. काहीच नाही मग घरात खायला म्हटलं रात्री. माझ्या लेकरांनी पांढरा भात खाल्ला. ते घाटी तटके माझ्या लेकराच्या पाण्याच्या घोटासंग दिवस जाते. असं वाटते दुसऱ्या दुकानात काय जावा म्हणून तो दुकानात आली मी घ्यायले. थोडंसं देवाई मला सामान. बाबा तुला सांगतो सकाळ माझ्या लेकरांना काळा चहा करून ठेवले. दुधाले पैसे नव्हते माझे 5 रुपये. दिवस राहत मी ते दारूच राहते तो माणूस. माझ्या लेकरांचं कहून बिस्किट खातात. माझ्या लेकरं बिस्किट नाही, खारी नाही, काही नाही भेटलं. खाऱ्याची पुढे आणली आहे का नाही? नवलेच दिसतात चांगले आहे की नाही? चांगली टेस्ट आहे वाटते त्याची. दे बरं एक पुढं आणि बरं 200-300 रुपयात घेतो मी सामान. मला काही लेमट नाही पाहिजे. 2-3 दिवसापुरतं. बिस्किटचा पुडा आहे की नाही पार्लेजी? दे बरं एक पुडा. पोराला लय आवडते बाई तो. लयच मस्त लागते मग पोराला लयच आवडते पार्लेजी बिस्किटचा पुडा. जाय तिकडे. काल मी पोरगी म्हणे शॅम्पूचे पुडे नाही म्हणे डोक्षे धुवायले. 2 शॅम्पूच्या पुड्या येते. ते दे क्लिनिक प्लस ते लय मस्त आहे. तेच दे. जाय तिकडे. बाबा आणखी काही लय मोठ नाही लागत मला सामान. थोडंसं कसं लागते. 1 किलो तेलाचं पाऊच दे. लय मोठं घेतच नाही ना बाप्पा मी. म्हणून मी दुसऱ्याकडे जात नाही. मला पटतच नाही दुसऱ्या दुकानाचं सामान. असं वाटते आपण जर नेहमी नेतो तटलच नेवा. बस साखर दे 1/2 किलो. 2-3 सांजा भागल्या बस झाल्या. मग मी हेच करतो काय म्हणतात तुला सगळे पैसे देतो. माय गव्हाची पट्टी आली का? माय गहू म्हणतात बाई. त्या गव्हाच्या पोळ्या नरम येत असते नाही की नाही? आणि माझ्या कंपरातले गहू आणले खडे काळू 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 माझा जीव गेला. जराशी चांगली पोळ नाही लागत. अशी घुटते जशी गिरायची असते. तुमचे चवण्यात देत होते दूध. अरे एककडचं द्यायचं ना. म्हणून ते पैसे देऊन देतो थोडे 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 थोडे. लवकर देतो मी. उशीर नाही करत द्यायला यावेळेस. लोटे ना कपडे चिंकटत आहे बाई. कोणती बी माझी पुरी दे. माणसाचे कपडे धुडू माझे हात गेले कामातून. दारूचे जण कुकडे गेले होते. माणसांच्या मस्त आहे बाई. जायचं ते किती रुपयात झालं बाई सामान? हे झालं 500 रुपयात. 500 रुपयात झालं का? हो. दिवसाचं सामान म्हटलं ते आहे. तू 500 सामान घेऊन राहिली. पहिलेच मागचे पैसे राहिले ना आता हे डबल.
आता लेकराच्या खायचंच घेतलं बापा, दुसरं तर काही घेतलंही नाही. हा असं नाही चालत ना बाई, मरी आणा लागते तिथून. मग आता आणायला लागतं तर गिरायकासाठी आणसान तर तुमची गिरायकी चाली, अशी गिरायकाला हे करतात तर मग गिरायकी कशी चाली? गिरायक चालीन हे दुकान बंद होईल ना माझं. काय बनवतं मला एकटे गिरायकाच्या माय एकटीच्या ना तुमचं दुकान बंद होईल सगळं. येटाल तुम्ही उधार देता आणि माया तर ती किरकिर किरकिर जाते आहे का नाही? आता मला काय दिसत नाही का? हात किती जोडले बा तुले बाया उधार नेता त्या घरच्या बाईनं त्या दिवशी 2-3 सामान नेलं तुमच्या दुकानात. मला सांगे बी म्हणे शेगो कारच्यासाठी उधार काही म्हणे, म्हणे काही भेटते म्हणे. हा उधार म्हणे नेहमी उधार देत राहते म्हणे. मी करत काकाला कधीच उधार मागत नाही बरं. काही मागत मग तुले मागतो काका मला भांडणच करतात बाई. सांगा आताच नेऊ की नाही? नाही आता त्याचे दिवस हे करत काही नेलं असं करतात बाई. खरंच दुकानात यायला नाही पुरत. नाही तुला घरी येतो तुला बनवायला माझ्या दुकानात येत जाय म्हणून. काय येता आम्ही तर पण आमची गरज आहे, आम्हाला पोटाला लागत आहे का खायले? काही काम नाही करा तुमचं. मागचे म्हणजे 1000 रुपये तुम्ही येता तर तुम्हाला असं वाटतं की आम्ही तुमच्यावर उपकार करतो नाही? आता तुम्ही आमच्यावर उपकार करत ना, आम्ही तुमच्यावर उपकार करत नाही. मग तू आमची बोललं गरज तसं आहे. झालं ना. आमचं बोलणं काय झालं तसं? हा नवाईच आहे तुमची. काही काम नाही करा. आता किती झाले? 500 रुपये झाले. 500 झाले ना? हं. हा लिहू मग 500 रुपये सामानाची. माझ्या कतली बाई मा काय भरोसा नाही त्या काकावर लय हे करता. 500 रुपये. हा आता ते पहिले 1000 खोडून टाको बाई. 1000 पहिले 1000 खोड आता. हं. पडले का? हं. हा पहिले 1000 खोडून टाक. हं. हा आता किती झाले? 500 रुपये. 500. मग आता तुम्ही 2 दिवसांनी किती आणून दे? 500 रुपये ध्यानात ठेव. आता काकाला सांगतो सगळे भेटले. काय सांगते? सगळे भेटले. सगळे भेटले. ध्यानात तुझो बाई सगळे भेटले म्हणून 500 आणून देईन मी तुला 2 दिवसानं. आता सगळे भेटले. हा अगं याद आली मानवराचं कोण मिस्त्री पाहिजे दादा एक मिस्त्रीची पुडी दे बरं. म्हणजे येऊ मग मी आता 500 राहिले. 2 दिवसांनी 500 दे. हिसाब झाला क्लिअर. चालेल येतो मग मी. पुरेनं कसा हिसाब केला हो माय बाई. पहिले 1000 रुपये तर काही धरलेच नाही, तर 500 म्हणून राहिली बाई. हा माणूसही निघून गेला आणि हिसाब काही बरोबर केला नाही. पहिले 500 रुपयाचं या पोरीला आठवणही राहिली नाही बाई. लावते हे चुना आता देत नाही आता 1000 रुपये. बस हे 500 देते आता. सांग बरं गोलमाल है बाई.